नष्टप्रायेष्व अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितां च नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादि पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। हरे कृष्णा। तर आजचा फार पवित्र आणि शुभ दिवस आहे। आज फार मोठा दिनविशेष आहे। थोडा इको कमी करावा लागतंय। तर आज कोणता दिवस आहे? अक्षय्य तृतीया। तर वैष्णव तिथीनुसार तसा उद्या आहे, पण काय हरकत नाहीये। तर ही फार मोठी वैष्णव तिथी आहे। कारण का माहितीये का? तर या आजच्या शुभ दिवशी खूप पुराणांमध्ये उपनिषदांमध्ये आजच्या दिवसाचं महात्म्य सांगितलेलं आहे की आजच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी जो व्यक्ती भगवंताचं भजन कीर्तन करतो, भागवत श्रवण करतो, त्याला अक्षय्य पुण्य फल प्राप्ती होते। हे सगळ्यात मोठं आहे। बाकी कर्मकांडाच्या दृष्टीने पण खूप आहे, पण पुण्य प्राप्त करण्यासाठी मनुष्य जीवन आहे का नाही? पुण्य प्राप्त करण्यासाठी का पाप कमवण्यासाठी?
पाप कमवावं लागत नाही, पाप आपोआप होऊन जाते. पाप करायला असं काही प्रयास करावा लागतो का? ते आपोआप होऊन इच्छा. म्हणून भगवान कृष्णानं गीतेमध्ये अर्जुन काय विचारतो माहितीये का? माणूस का बरं बळेच पाप कर्म करतो इच्छा नसताना पण? भगवान कृष्णांना हा अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे, जो तुमच्या आमच्या मनात आहे. इच्छा नसताना पण माणूस का पाप करतो बळेच? त्याला भगवान कृष्ण उत्तर देतात मग, कामैष क्रोधेश रजोगुण समुद्भव. हे जे गुण आहेत ना, रजोगुण तमोगुण, ते आपल्यावर हावी होतात मनावरती आणि ते खेचून नेतात पाप करायला. आपण हातबल आहोत. पण पुण्यकर्म करायला, भक्ती करण्यासाठी, आध्यात्मिक कर्म करण्यासाठी जोर लावावा लागतो. ते आपोआप होत नाही. आपोआप होत नाही. जसं मला सांगा, चेंडू जे असा हवेत भिरकावला तर जरा काय लावावा लागतो? जोर लावावा लागतो. पण खाली याला ते आपोआप येते, त्याला काही जोर लावावं लागत नाही. तसं या जगाचं स्वरूप आहे. जगाचं स्वरूप काय आहे की वर जायला प्रयास करावा लागतो आणि खाली यायला प्रयास करावा लागत. माणूस अधपतन आपोआप सहज होतं. पण वरती जाण्यासाठी, भगवंताच्या धामात जाण्यासाठी त्याला अतिशय जोर लावावा लागतो. हरे कृष्ण. तर म्हणून पुण्यकर्म करण्यासाठी आपण एकत्रित जमलो आहोत आणि वैष्णव तिथी या दिलेल्या आहेत. पुण्यकर्म 1 पटीनं, दुपटीनं नाही, 10 पटीनं नाही, 100 पटीनं, 1000 पटीनं वाढण्यासाठी भगवंतांनी जसं काही उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये दुकानदार लोक, व्यापारी लोक काय करतात? सेल लावतात. सेल लावतात का? तर भरभरून लोकांनी घ्यावं म्हणून. तसं आध्यात्मिक पुण्य कमवण्यासाठी आध्यात्मिक पुण्याचा सेल अशा दिवशी भगवंतांनी कृपा केलेली आहे की या दिवशी जो कोणी भगवंताची साधना भक्ती करतो तर त्याला सहस्त्रपटीनं त्याला काय होतं? त्याला सहस्त्रपटीनं लाभ प्राप्त होतो आणि जीवात्म्याची वेगवान प्रगती व्हावी, आहे की नाही? तर का? तर या जगामधनं जितक्या लवकर आपण निघून जाऊ आणि भगवंताच्या धामात जाऊ. हा, मोबाईल सगळ्यांनी आपले सायलेंट करून ठेवा 1 तासभर. काही बिघडत नाहीये मोबाईल नाही वापरला 1 तास म्हणून. तर वेगानं जितकं आपण जाऊ तितकं तिथं मला वाटतं एक कोणाला तरी सांगून ठेवावं, तिथल्या भक्तांना इकडं चालू आहे असं पाठवून द्यावं, कारण लोक नेहमीप्रमाणे येणार तिथं. तर असा आहे, हा जो अक्षय तृतीयाचा दिवस आहे त्याचं महात्म्य आपण श्रवण माहित नाही जनरल लोकांना. कोण पुराण वाचतंय सांगा? वराह पुराण वाचतंय का? कुर्म पुराण का? गरुड पुराण का? उपनिषद कोण? नाही माहिती लोकांना. पण माहिती कारण 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 हे श्रवण केल्यानं पण हजारो पटीने लाभ होतो. तर अक्षय तृतीया जो आहे हा दिवस जो आहे तो इतका महत्वपूर्ण आहे की या दिवशी याला अक्षय्य असं नाव द्यायचं. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही असं पुण्य प्राप्त करतो जीवात्मा किंवा मनुष्य की जे कधी क्षय होत नाही, ते शाश्वत अजरामर राहतं आणि ते त्याला वैकुंठापर्यंत घेऊन जातं. म्हणून त्याला अक्षय्य असं म्हटलेलं आहे. आणि अक्षय्य असं या जगामध्ये काय आहे मला सांगा, ज्याचा कधी क्षय होत नाही? माताजीनं सांगा, थोडं लांब जाऊन बोला. तर अक्षय्य म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही. असं काय आहे या जगामध्ये? तुम्ही प्रत्येक गोष्ट निरीक्षण करा, प्रत्येक गोष्ट क्षय होत चाललेली आहे. आता अक्षय तृतीयाला नवीन नवीन गाड्या घेतात लोक, नवीन वस्तू खरेदी करतात, नवीन कोणती पण गोष्ट असेल, सोनं विशेषतः आता सुवर्ण दिनच आहे आणि शास्त्रात पण सांगितलंय की आजच्या दिवशी सोनं खरेदी करावं. पण लोक तेवढंच बघतात, अध्यात्म बघत नाही. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या त्या काय आहेत? क्षय होणार आहेत. का अक्षय असं आहे का? आज मी आकाश प्रभूंच्या शोरूम मधनं टोयोटा गाडी घेतली, ती अक्षय राहणार आहे. कुठे गेले आकाश प्रभू? दिसत नाही. तर हजारो लाखो करोडो वर्ष राहणार आहे का? नाही. तुम्ही सोनं घेतलं,
मग ठीक आहे, सोनं एक राजधातू आहे. त्याचा क्षय होत नाही म्हणतात. पण त्या सोन्याचा उपभोग घ्यायला आपण लाखो करोडो वर्ष पाहिजे. बरोबर आहे, ते पण नाही होऊ शकत. कुठलीही गोष्ट घ्या जगातली, सगळी काही आहे, क्षय होत जाणार आहे. आपलं शरीरच क्षय होत चाललेलं आहे. म्हणून या शरीराच्या 6 स्थित्यंतरातनं जीवात्म्याला जावं लागतं. उत्पत्ती, स्थिती, वाढ, प्रजनन, प्रौढत्व आणि प्रलय, हे 6 स्थित्यंतर आहेत. आता आपण कुठल्या स्टेजवर आहोत पहा. प्रौढत्वाच्या स्टेजवरनं आता म्हातारपणाकडं, म्हातारपणातलं मृत्यूच्या स्थितीला. तर हे शरीरच क्षय होत जाणार आहे. मग अक्षय काय आहे या जगामध्ये? अक्षय वस्तू प्राप्त करा, हे गीता आणि भागवताचा संदेश आहे. अक्षय वस्तू ते म्हणजे भगवंताचं नाम, भगवंतांचं गुणगान, भगवंताची भक्ती, जे तुम्हाला भगवंताचं अक्षय धाम वैकुंठाला घेऊन जाईल. भगवंताचं धाम अक्षय आहे आणि हे भौतिक जय क्षय आहे. कारण इथली प्रत्येक गोष्ट नित्य परिवर्तन होणार आहे, म्हणजे विनाशाकडे जाणार आहे. भगवंताच्या धामामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय असं होत कधी नसतं. भौतिक सृष्टीला प्रलय आहे. भौतिक सृष्टीला प्रलय झाल्यानंतर पुन्हा तिची उत्पत्ती होते, पुन्हा तिचा पालन पोषण होऊन पुन्हा संहार होतो. आणि म्हणून या जगामध्ये अक्षय असं काही नाही. शास्त्र काय सांगतं? शाश्वत टिकणारी गोष्ट आहे ती प्राप्त करा. आपलं आयुष्य काय आहे? 60, 70, 100 वर्षाचं आयुष्य आहे. पण या आयुष्यात इतकं महत्वपूर्ण गोष्ट मनुष्य प्राप्त करू शकतो, जी त्याला अक्षय पदाला घेऊन जाऊ शकते. आणि ते म्हणजे काय आहे? त्याचं स्वरूप, आत्मस्वरूप, भगवंताचा दास. ते स्वरूप प्राप्त झाल्यावर पुन्हा कशाला त्याला जन्म, मृत्यू, जरावेदने, त्रिविध तापात यावं लागतंय? ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला थोडी धडपड करायची, थोडं तपस्या करायची, थोडं त्याग करायचंय, त्याच्यासाठी थोडा जोर लावायचा आहे. बाकी हे पुण्य जे याला आध्यात्मिक पुण्य म्हटले. आता भौतिक पुण्य आणि आध्यात्मिक पुण्य असे 2 आहेत. भागवतमध्ये सांगितलेलं आहे त्याला आध्यात्मिक पुण्य कमवायला सांगितले, भौतिक नाही. भौतिक पुण्य म्हणजे काय म्हणाल तुम्ही? भानगड आहे. भौतिक पुण्य असं तर भौतिक स्तरावरती जी काही दान देतो, तपस्या करतो, व्रत वैकल्य करतो, लोकांना मदत करतो, समाजसेवा करतो, काहीतरी चांगलं व्हावं एवढाच हेतू असतो. भगवंताची भक्ती, वैष्णव हा विषय त्यात येत नाही. त्याला भौतिक पुण्य म्हणतात. आणि हे भौतिक पुण्य पण अक्षय नाही. का? तर गीता सांगते भौतिक पुण्य केल्यानंतर व्यक्ती कुठे जातो? स्वर्गात जातो. आणि जनरली सगळ्या लोकांना स्वर्गात जायची एवढंच माहिती असतं. मेल्यानंतर माणूस स्वर्गवासी झाला असं म्हणतो. पण स्वर्गामध्ये गेल्यानंतर पण स्वर्ग अक्षय नाहीये. स्वर्ग काय भौतिक जगाचा भाग आहे. म्हणून क्षिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात त्याचं पुण्य नष्ट झालं. पुण्य म्हणजे कुठलं? भौतिक पुण्य. आध्यात्मिक नष्ट नाही होत. भौतिक पुण्य नष्ट झालं त्याला पुन्हा देवता लोक हाकलून देतात भौतिक जगामध्ये. पुन्हा सगळं 84 लाख योनीचा फेरा मग पूर्ण करायचंय. म्हणून स्वर्गातले देवताच अमर नाहीत. स्वर्गातले देवी देवता जे आहेत तर त्यांना पण पुण्य केल्यामुळे ते पद प्राप्त झालेले आहे. फक्त त्यांचं भाग्य असं आहे की ते पण तिथं भगवंताची भक्ती करत आहेत, भगवान विष्णूंच्या साठी यज्ञ करत आहेत. त्यामुळं बहुतांश देवतागण काही भगवंताच्या धामात प्रलयानंतर जातात. पण आपल्यासारखे जे सामान्य लोक जातात त्यांना देवतांसारखं शरीर मिळतं, पण तिथं गेल्यानंतर तो जीवात्मा स्वर्गातल्या भोगांमध्ये इतका लिप्त होतो की भगवंताची भक्ती करू शकत नाही. पण भगवंताची भक्ती करण्यासाठी आहे ना, एकदम पण अति सुखावं परिस्थिती चांगली नाही आणि अति दुःखावं परिस्थिती पण चांगली नाही. थोडं सुख आणि दुःख, थोडं सुख आणि दुःख असं पाहिजे. आणि ते मनुष्य जीवनामध्ये फार भौतिक सुख नाहीये. तसं बघायला गेलं तर अख्खा किती आयुष्य, थोडं आयुष्य आहे आणि जन्म मृत्यू जरावेदी त्रिविध तापांमध्ये कष्ट त्याला भोगावे लागत आहे.
पण हे कष्ट का आवश्यक आहेत? हे कष्ट आपल्याला सतत जाणीव करून देतील, हे भौतिक जगत तुझ्या राहण्यालायक नाहीये. गेट आउट फ्रॉम दिस वर्ल्ड. प्रभुपाद सांगतात की हे जग जे सभ्य सज्जन लोकांसाठी नाहीये. लवकरात लवकर ह्या जगातनं बाहेर पडा आणि भगवंताच्या अक्षय धामाची प्राप्ती करा, वैकुंठ धामाची प्राप्ती करा. आणि ते कसं होईल? आध्यात्मिक पुण्य. शृण्वताम स्वखता कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन. भगवान कृष्णांचं पुण्य श्रवण कीर्तन करून जे आध्यात्मिक पुण्य प्राप्त करतो तो जीवात्मा भगवंताच्या धामात जातो. भक्ती ही एकमात्र अशी चीज आहे जी त्याला या सगळ्या भौतिक जगातल्या समस्यांच्या पार घेऊन वैकुंठाची प्राप्ती करून देऊ शकते. भौतिक पुण्य करून, कुठे काही समाजसेवा करून, कुठे दवाखाने बांधून, कुठे शाळा किंवा गरीब विद्यार्थ्यांना मदत करून, गरीब स्त्रियांना मदत करून, असलं भौतिक कर्म करून वैकुंठाला जाऊ शकत नाही. ठीक आहे, त्याला थोडीफार दखल घेतील भगवंतानी, त्याला स्वर्ग देतील, पण तिथं जाऊन पण काय फायदा नाही. वैकुंठ हे आपलं आत्मस्वरूप आहे, भगवंतांचा शाश्वत दास, आणि त्यात किती आनंद आहे त्याची आता आपण कल्पना करू शकत नाही. अनादि अनंत असं ते आनंदाचं भांडार प्राप्त करतो, कारण भगवंताच्या दिव्य नाम गुण रूप लीलामध्ये इतका आनंद आहे की त्या आनंदासाठी तर इथं धडपड करत आहे आपण, पण तो मिळत नाहीये. पुन्हा पुन्हा विफल होतो जीवात्मा. म्हणून आपल्याला भगवंतानी सुसंधी दिलेली आहे या मनुष्य जीवनामध्ये. तर आजचा हा जो अक्षय तृतीय दिवस आहे ना, तर तो का इतका महत्वपूर्ण आहे? कारण या दिवशी मी पहिल्यांदाच सांगेन की आपण आध्यात्मिक पुण्य कसं कमवलं पाहिजे. शास्त्रात सांगितलेलं आहे आध्यात्मिक पुण्य कसं कमवलं पाहिजे. तर सर्वात प्रथम या कलियुगामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाकी साधन थोडं कठीण आहे, पण सगळ्यात सुलभ साधन काही आहे? नाम संकीर्तन आहे, की नाही? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर विशेषतः आजच्या दिवशी जो दोन्ही हात वर करून भगवंतांना पुकारतो, तर भगवंताची भक्ती त्याला त्वरित प्राप्त होते. कारण का माहितीये? आजच्या दिवशीच हस्तिनापूरमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं किंवा झालं होतं. आजच्या दिवशी द्रौपदीने भगवान कृष्णांना हे गोविंद, हे गोपाल, केशव, माधव, दीनदयाल असं म्हणून भगवंतांना पुकारलं, आणि भगवान कृष्ण द्वारकेमध्ये होते. द्रौपदीचं दुःखग्रस्त अवस्था, शोचनीय अवस्था हस्तिनापूरमध्ये भगवान कृष्णांनी त्वरित तिथं प्रकट झाले. आणि तो दिवस कुठला होता? अक्षय तृतीयेचा दिवस. म्हणून आजच्या दिवशी व्यक्तीने जास्तीत जास्त नाम संकीर्तन, भजन, साधन भक्ती केली पाहिजे. आणि अक्षय तृतीयेचं कारण का माहितीये का? बाकी तसा हा दिवस जो आहे तो दान देण्यासाठी. जितकं दान व्यक्ती आजच्या दिवशी करतो त्याला अक्षय पुण्य फल प्राप्त होतं. मग दोन्ही पण बरं का, म्हणजे आता सगळेच भक्त नाही या जगामध्ये, सगळ्या कॅटेगरीतले लोक आहेत. भगवंत सगळ्यांप्रती दयाळू आहे, ठीक आहे, पण भक्ती देत नाहीत. व बाकीच्या लोकांना जे आजच्या दिवशी दान देतात त्या लोकांना भौतिक पुण्य संचय प्राप्त होतं. आजच्या दिवशी विशेषतः सांगितलेलं आहे अन्नधान्याचं खूप दान केलं पाहिजे. अन्नदान केल्याचं आजचं जो आज अन्नदान करतो लोकांना ना, त्याला स्वर्ग प्राप्ती होते. इतकं अन्नदान सामान्य लोकांना तर आहेच आहे, पण जो वैष्णवांना, ब्राह्मणांना किंवा भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांना अन्नदान करतो तो आध्यात्मिक पुण्य कमवतो. आलं का लक्षात? तर अन्नधान्य, वस्त्र किंवा सुवर्ण ते आता ते कोणी करणार नाही कलियुगामध्ये. म्हणून पण पहा, शास्त्राने कलियुगामध्ये ना किती आपल्यासाठी सवलत दिलेली आहे. गौकोटी दानम गृहनेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवास. पुढचा शब्द असा आहे यज्ञागतम मेरु सुवर्ण दानम गोविंद नामना कदापि न तुल्यम.
गौकोटी दानम गृहणेषु काशी. 3 तुलना केलेली आहे. आपल्या कलियुगातल्या लोकांसाठी किती सुंदर हा श्लोक आहे. आनंदी होण्यासारखा, खुश होण्यासारखा आहे. कारण यापैकी आपण काही करू शकत नाही. पहा, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, गौकोटी दानम, एखाद्या माणसाने, गो म्हणजे गाय, कोटी कोट्यावधी गायींचं दान दिलं. काय सांगितले? एखाद्या माणसानं कोट्यावधी गायींचं दान पूर्वी द्यायचे द्वापार युगात, सत्य. कलियुगातच कोण दान देत नाही, कारण का ते भगवान कृष्णाने आधीच सांगितलेले, कलियुगात कोणी दानच देणार नाही, दानच देणार नाही, हे आधीच सांगितलेलं आहे. तेव्हा आश्चर्य वाटून घेऊ नका. मग पण पूर्वी जसं नंद महाराजांनी, भगवान कृष्ण आले नाही का, लाखो गायी दान दिल्या, लाखो ब्राह्मणांना. आणि सगळे राजे तसे करायचे. जे कोणताही शुभ मुलाचं आगमन झालं घरामध्ये किंवा काही, गायी दान द्यायचे ते राजे लोक. कारण आर्थिक सुबत्ता प्रचंड होती. आर्थिक सुबत्ता इतकी प्रचंड होती. बाकीच्या 3 युगामध्ये सुबत्ता प्रचंड असते. अन्नधान्य आणि गायी म्हणजे नुसत्या गायी नाही, त्या गायींना शिंगांना सोनं मडवलेलं असायचं आणि अंगावरती भरजरी रेशमी वस्त्र घातलेल्या गायी, अशा गायी द्यायचे दान. नुसतं अशा गायी नाही, अशा गायींचं दान म्हणजे त्याच्यासोबत सोनं किती जात असेल. तर गौकोटी दानम गृहणेषु काशी प्रयाग गंगा युतकल्पवास. दुसरं सांगितले, गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमावर प्रयाग येते एखाद्याने 1 कल्पापर्यंत वास केला. 2 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष नाही, 1 कल्प म्हणजे ब्रह्माजीचा 1 दिवस. आणि तो किती आहे? 1000 चतुर्युग. सत्य, त्रेता, द्वापार, कली हे 4 युग मिळून मला वाटते काहीतरी 27 लाख काहीतरी होतात वर्ष. कलियुगाचा काळ आहे 4,32,000 वर्ष. त्याच्या दुप्पट द्वापार, त्याच्या तिप्पट त्रेता, त्याच्या चौपट सत्य, असं सगळी गोळाबेरीज केली 27 लाख फक्त एका चतुर्युगाची. असं ब्रह्माजीचा दिवस किती आहे? 1000 चतुर्युग आणि 1000 चतुर्युग रात्र. एवढा 1 कल्प म्हणतात त्याला. किती म्हणतात? 1 कल्प. एवढा 1 कल्प जरी प्रयागला जाऊन तिथं गंगा स्नान करत बसला रोज माणूस, आणि जे पुण्य त्याला प्राप्त होईल. आणि तिसरं सांगितलंय, यज्ञागतम मेरू सुवर्णदानम, मेरू पर्वता एवढं सोन्याचं दान केलं. आता मेरू पर्वत जो आहे त्याची तसा पृथ्वीवर तसा तुलना करण्यासारखा पर्वत नाही. सगळ्यात मोठा पर्वत आपला हिमालय आहे, पण हा हिमालय पर्वत जो आहे ह्या मेरू पर्वताच्या कुठंतरी एका कोपऱ्यात बसल. हा मेरू पर्वताचं वर्णन 5व्या स्कंदात आहे भागवतमच्या. ते अखंड ब्रह्मांड सृष्टी त्या मेरू पर्वताच्या अवतीभोवती. तर एवढं मेरू पर्वत एवढं सोनं जरी कोणी दान दिलं तरी गोविंद नामना कदामि न तुल्यम, 1 गोविंदाचं नाम घेऊन जे अक्षय पुण्य प्राप्त करतो मनुष्य, तेवढं जे पुण्य प्राप्त करतो. तर हे तिन्ही गौकोटी दानम गृहणेषु काशी यज्ञागतम सुवर्ण मेरू पर्वत सोनं दान देऊन, करोडो गायी दान देऊन, किंवा काशी प्रयागमध्ये 1 कल्पापर्यंत वास करून जे पुण्य प्राप्त होतं, तर ते भौतिक पुण्य या गोविंद नामाच्या उच्चारणाने प्राप्त होणाऱ्या पुण्याशी एका नामाशी पण ते बरोबरी करू शकत नाही. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. मग किती महात्म्य आहे गोविंद नामाच. आपण फार भाग्यवान आहे. कलियुगातले लोक काही आपण भाग्यवान आहे. फार सहज. पण काय होतं माहिती का, जेव्हा एखादी गोष्ट सहज मिळते, सवलतीत मिळते, त्याची काय कदर नाही राहत. नाम घेणं सोपं नाहीये. नाम घेणं सोपं नाहीये. नाम घेण्यासाठी वेळ काढावा लागतो. बाकी त्याला काही किंमत नाही. सोनं द्यावं लागत नाही, चांदी द्यावं लागत नाही, वस्त्र नाही, अन्नधान्य नाही, काही नाही. पण कलियुगातले लोक वेळ पण द्यायला तयार नाहीत. इतकं दुर्दैव आहे.
तर गोविंद नामना कदापि न तुल्यम. आजच्या दिवशी द्रौपदी मातेनं भगवंतांना पुकारलं आणि भगवंत तिथं प्रकट झाले. म्हणून आजच्या दिवशी अक्षय पुण्य प्राप्त करण्यासाठी सोनं नाणं दान कोणी देऊ शकत नाहीये, नाही का? अन्नधान्य पण शक्य असेल तर द्या किंवा नका देऊ. पण जरूर काही ना काही भगवंतांना दान दिलं पाहिजे. कारण आजच्या दिवशी आहे ना, का भगवान कृष्णांनी एवढ्या हजारो लाखो साड्यांचा पुरवठा केला माहिती का? कारण आजच्या दिवशी भगवान कृष्ण, सुभद्रा माता आणि द्रौपदी माता एकदा बसलेले असताना भगवान कृष्ण फळं काटत होते. फळं काटत असताना भगवान कृष्णांच्या करंगळीला थोडासा चाकू लागला आणि रक्त भळाभळा वाहू लागलं. तर सुभद्रा पाहू लागली की कुठं आहे भगवंताचे तर जखम पान. तर द्रौपदीनं इकडं तिकडं न पाहता चटकन काही आपल्या साडीचा पदर फाडला आणि त्या पदराच्या टोकाने भगवान कृष्णाच्या जखम्यान भगवान कृष्ण म्हणाले की आजच्या दिवशी तू ही माझी सेवा केलेली आहेस, तर तुला अनंत पटीने याचं मी फळ प्रदान करेन आजच्या दिवशीच. या दोन्ही घटना आजच घडलेल्या आहेत बरं का. दोन्ही घटना आजच घडलेल्या आहेत. हे ठेवा. तर गोविंद नामना कदापि न तुल्यम. आपण भगवंताचं नाम किती द्रौपदी सारखं जो तीव्रतेने घेतो. कोणी म्हणाला आम्ही पुकारतो भगवंत काय येत नाहीत. द्रौपदी सारखी तीव्रता आपल्या नामामध्ये नाहीये. काय नाहीये? इकडे लक्ष द्या तुम्ही. द्रौपदी सारखी तीव्रता आपल्या नामामध्ये नाहीये. का? कारण आपल्याला तेवढी ज्या वेळेला व्यक्ती पहा भयंकर कष्टातून जात असतो, त्यावेळेला तो तीव्रतेने भगवंताला जो पुकारतो, तसं नॉर्मल दिवशी भगवंतांना आपण तेवढी तीव्रतेने पुकारत नाही. पण शास्त्र सांगतं असं आपण तीव्रपणे द्रौपदी सारखं जेव्हा पुकारतो, तेव्हा भगवान कृष्ण काय आहेत त्या भक्ताच्या सहाय्यास धावून येतात. म्हणून हे फार कठीण आहे समजणं. द्रौपदीसाठी भगवान कृष्ण धावून आले आणि त्यांनी त्या कौरवांच्या असंच सभेमध्ये द्रौपदीचं रक्षण केलं. आणि आजच्याच दिवशी पांडवांचा 13 वर्षांचा वनवास चालू झाला आणि आजच्याच दिवशी पांडवांचा वनवास संपला. अक्षय तृतीयेपासनं पांडवांचा वनवास संपला. म्हणून आजच्या दिवशी कीचक वध जेव्हा झाला आणि सगळे अज्ञातवास तोडण्यासाठी कौरव टपून बसले होते. त्यांनी सांगितलं आम्ही अज्ञातवास तोडला, पण भीष्म पितामह सांगितलं नाही नाही, अज्ञातवास त्यांचा संपला अक्षय तृतीये दिवशीच. तर आजच्या दिवसाचं फार महात्म्य असं आहे की आजच्या दिवशी शास्त्रामध्ये असं सांगितलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करतो त्या. तर वस्तुतः आजच्या दिवसाचं दान देण्याचं खूप महात्म्य आहे. जो दान देतो, विशेषतः अन्नदान करतो, त्याला इतकं पुण्य प्राप्त. एरवी दान देण्याचं आहेच, पण आज जो दान करतो अन्नदान, तर आज कोणाचं अन्नदान करण्याचं भाग्यच नाही म्हणावं लागेल. आजच्या दिवशी कोणी अन्नदाता नाहीये, भगवंतानीच आपल्याला दिले. आज जो अन्नदाता करतो अक्षय तृतीये दिवशी, तर त्याचे सगळे पाप नष्ट होऊन तो वैकुंठात जातो. विशेषतः वैष्णवांना भोजन खाऊ घालणं हे फार फार शिफारस केलेली आहे शास्त्रामध्ये. म्हणून या अक्षय तृतीये दिवशी अक्षय पुण्यफल प्राप्त करतो. विशेषतः दुसरी गोष्ट सांगितली शास्त्रामध्ये, अक्षय तृतीये दिवशी पितरांचं तर्पण केलं पाहिजे. पितर म्हणजे कोण? आपले गेलेले पूर्वज, वाड वडील, आजी आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, त्याच्या मागचे सगळे. तर आजच्या दिवशी जो पितरांचं तर्पण, पितरांना पिंडदान, जल अर्पण करतो, तर त्याचे पितर जे आहेत, ज्या कुठल्या योनीमध्ये असते त्यांचा त्वरित उद्धार होतो. त्वरित. का? आणि त्या पितरांचे वरदान त्यांच्या वंशजांना प्राप्त होतं. म्हणून आजच्या दिवशी विशेषतः गंगाजल पितरांना द्यायला सांगितले.
का माहितीये? कारण आजच्या दिवशी गंगा माता या पृथ्वीवर प्रकट झाली. बोलो गंगा मैया की. आजच्या दिवशी पृथ्वीवर गंगा प्रकट झाली म्हणून अक्षय तृतीयेला गंगा अवतार. आता गंगा कशी काय प्रकट झाली? गंगा पृथ्वीवर नव्हती का? नव्हती. भगवंताची लीला आहे या जगामध्ये. गंगा, यमुना, सरस्वती, गिरिराज, गोवर्धन हे जे भगवंताचे नित्य पार्षद आहेत, भगवंताची शक्ती आहे, भगवंताची अर्धांगिनी आहे गंगा. ते प्रकट का? तर त्रिभुवन पावनी गंगा काय आहे? त्रिभुवन पावनी. गंगेमध्ये जो स्नान करतो तो सर्व पापातनं मुक्त होतो. म्हणून तर सगळ्या लोकांचा उद्धार करण्यासाठी गंगा प्रकट झाली. पण ती सहजासहजी नाही प्रकट झाली. गंगा कोण आहे? भगवान वामन देवांनी ज्या वेळेला बली महाराजाने 3 पग भूमी मागितली, आता तिसरा पाऊल कुठं ठेवू म्हणले भगवान वामनदेव, नाही का? पण त्यावेळेला दुसऱ्या का पहिल्या पाऊलाच बहुतेक पहिला पाऊलच इतका उंच केला भगवंतानी की ब्रह्मांडाचं वरचं कवचच भेदलं भगवंताच्या अंगठ्याने. इतका भगवंतानी पाऊल उचलला आणि ते पाऊल ब्रह्मांडाचं कवच फुटल्यामुळं जो बाहेरचा जो काही कारणोदक सागराचं आहे त्या कारणोदक सागराचं जल असं भगवंताच्या अंगठ्यावरनं चरणावरनं असं ओघळत ओघळत जे खाली आलं तेच म्हणजे काय आहे? गंगा आहे. कारण भगवंताचं चरणोदक चरणांना स्पर्श करून जे पाणी येतं ते साक्षात चरणामृत आहे. म्हणजे गंगा साक्षात भगवंताची चरणामृत आहे. आणि गंगेमध्ये जो स्नान करतो म्हणून तो व्यक्ती पवित्र होतो, अंतर्बाह्य पवित्र होतो. म्हणून आजच्या दिवशी आता गंगा कशी प्रकट झाली थोडक्यात सांगतो. भगवान श्री राम ज्या वंशात आले, कुठल्या वंशात आले कोण सांगल? सूर्यवंशात. भगवान कृष्ण कुठल्या वंशात आले? चंद्रवंशात आले. आता यादव बरोबर आहे, पण यादवांचं मूळ कुठे? चंद्रापासून आलेले आहे. आणि इक्ष्वाकू महाराज जे मूळ आहेत ते सूर्यदेवापासून आलेले आहेत. म्हणून इक्ष्वाकू वंशामध्ये किंवा सूर्यवंशामध्ये भगवान रामचंद्र आले. आणि रामचंद्रांचे पूर्वज महाराज सगर होते. या सगरांनी अश्वमेध यज्ञ करण्यासाठी घोडा लागतो. आता ते घोडा इंद्राने पळवून नेला. का? तर हे देवता लोकांच्यात पण ईर्ष्या असते. लोक म्हणतात देवादिकांच्यात पण, हो देवादिकांच्यात असतं पण भगवंताच्या धामात नाही. आलं लक्षात? ईर्षा, काम, क्रोध. कारण ही स्वर्ग भौतिक जगाचा भाग आहे. भौतिक जग म्हणजे तिथं पण रजोगुण तमोगुण आहे, तिथं पण काम, क्रोध, ईर्ष्या आहे. आलं लक्षात? मग इंद्राला पण ईर्ष्या होते कधी. इंद्र हालाकी ते भगवंताचे आपल्यासारखे हे नाही, भगवंताचे ते मान भक्त आहेत. त्यामुळं त्यांचं भागवतमध्ये नाव आहे म्हणजे काही ते काही सामान्य व्यक्ती नाही. आलं लक्षात? इंद्रदेव स्वर्गाचा राजा आहे. भलेही काही चुका त्यांच्या हातनं होतात, पण याचा अर्थ असा नाही की आपण त्यांची निंदा करायची नाही. ते महान भक्त आहेत. सगळे देवता महान भक्त आहेत. इंद्रदेव, नवग्रह हे देवता आहेत. नवग्रह शांती करतात. हालाकी देवतांचा अनादर कधी नाही करायचा. देवतांना नमस्कार, कारण ते वैष्णव आहेत, पण त्यांची भक्ती पण नाही करायची. भगवद्गीतेत काय सांगितले? देवतांची भक्ती नाही होत, देवतांची उपासना होते. आणि उपासना करून जे लाभ प्राप्त होतात ते भौतिक लाभच आहेत, ते शाश्वत आध्यात्मिक लाभ देऊ शकत नाहीत. म्हणून हे जे देवता आहेत, इंद्रदेवाने काय केलं? या सगर महाराजांचा घोडा पळवून नेला. मग आता हे सगर महाराज आहेत, तर सगर महाराजांना 60,000 पुत्र होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इथं 6 मुलांना जन्म देणं आणि त्यांचं पालन पोषण करणं कलियुगात किती कठीण आहे. 60,000 पुत्र होते. हे 60,000 पुत्र गेले घोड्याचा शोध घेण्यासाठी. आणि ते पॉवरफुल होत, सगळ्या पॉवरफुल व्यक्तिमत्व आहेत. ते पाताळात पण जाऊ शकते आणि स्वर्गापर्यंत. असं म्हणतात ते पाताळापासून स्वर्गापर्यंत सगळं शोध घेतला त्यांनी. शेवटी पाताळात त्यांना मिळाले त्यांचा घोडा. आणि इंद्राने काय केलं होतं? ते स्वर्गात नाही पळवून नेला. इंद्राने तो घोडा कुठं नेला? पाताळात, जिथं भगवान कपिल मुनी त्यांच्या आश्रमात जाऊन घोडा बांधला. तिथंच हे शोधत गेल्यानंतर त्या पुत्रांना असं दिसलं, त्यांना काही गैरसमज झाला, या ऋषीनीच आमचा घोडा पळवला. आणि ते त्यांच्यावर आक्रमण करायला
धजावले, पण आक्रमण करण्यापूर्वी कपिल मुनी ते साक्षात भगवंताचे अवतार आहेत. त्यांनी नुसतं दृष्टिक्षेपानं त्या 60,000 सगर पुत्रांना जाळून भस्मसात केलं. ते 60,000 राखेचा ढीग लागला तिथे. तिथल्या तिथंच. मग आता काय करायचं? सगर महाराजांना फार शोक झाला. आता काय करायचं? आता काय? मग त्यांनी ऋषी मुनींना विचारलं, त्यांच्या ब्राह्मणांना, काय करू? म्हणजे गंगा आणली, त्यांचा उद्धार तर करायला पाहिजे या पोरांचं. पहा कसं असतं या जगामध्ये, भक्त नसेल व्यक्ती, त्याचा मृत्यू झाला तर त्याला हे सगळे वैदिक कर्मकांडाचे सोपस्कार पार पडावेच लागतात. मग त्याचं पिंड पिंड काय म्हणतात त्याला, पिंडदान करावं लागतं, तर्पण करावं लागतं, श्राद्ध करावं लागतं. का ते भक्त नाही, मग त्यांच्या आत्म्याला पुढं गती कशी मिळणार? मग ती वंशजांचं काम असतं. पण भक्तांसाठी हे काही गरजेचं नाहीये. जो हरिनाम घेत भक्ती कर जन प्राण त्याग करतो ना, त्याला हे सगळे सोपस्कार काही लागूच पडत नाही. का लागू पडत नाही माहितीये का? तर परवा एक फार सुंदर उदाहरण, जे तुम्ही आता सगळे वाहनं चालवता की नाही, 4 व्हीलर 2 व्हीलर, आता रस्त्यानं जाताना काय लागतो? टोल नाका. तर तिथं झक मारत सगळ्यांना टोल भरावाच लागतो. का? ती शासनाचा नियम आहे. असं कोणाला सवलत तिथं नाही. पण तुम्ही तिथं शेजारी एक बोर्ड असतो पहा, कुणाला टोलमधनं सवलत आहे, पण तिथं नावं लिहिलेली आहेत सगळे वळीनं. भारताचे पंतप्रधान, भारताचे राष्ट्रपती, भारताचे सगळे अधिकारीगण सगळे आहेत त्याच्यामध्ये. आमदार असतील, खासदार असतील, किंवा शासकीय मोठमोठे पदावरचे अधिकारी आहे का नाही, वाचलंय? तर त्यांचं वाहन आलं, त्यांच्या वाहनाला काय असतं? एक शासनाचा काहीतरी टॅग असतो. शासकीय वाहन आहे, त्याला लगेच काय करतं? सोडलं जातं. तसं हे आपलं टॅग आहे. यमदूत जे आहे ना, हे टॅग ज्याच्याकडे आहे त्याला कुठलाही टोल टॅक्स नाही. त्यानं कर्मकांड केले का, त्याचं पिंडदान केले का, त्याचं काय केले का, ते कोणी विचारत नाही. तो थेट त्याला सोडतात, जाओ बाबा, तू भगवान विष्णूंचा माणूस आहे, त्याला वाट करून द्या. जसं शासनाची गाडी आहे, तिला कोणी अडवायचं धाडस करू शकत नाही, तसं भगवान विष्णूंच्या भक्ताला या जगातले कुठलेही सोपस्कार, कुठलेही कर्मकांड लागू पडत नाही. मग आपल्याला ठरवायचंय, आपल्याला या सगळ्या सोपस्कार कर्मकांडातनं देवतांच्या, पितरांच्या, लेकरांच्या, कुटुंबाच्या या सगळ्या औपचारिकतातनं जायचं आहे, का एक भगवान विष्णूची भक्ती करून वैकुंठाला जायचंय, ते आपल्याला ठरवायचं आहे. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. म्हणून भगवान विष्णूच्या भक्तीचं महात्म्य किती आहे पहा. हे त्याच्यातनं जाता जाता मला शिकवायचंय तुम्हाला, की हे काय सांगत होतो मी, विषय कुठून निघाला? गंगा. तर 60,000 सगर पुत्र होते, तर ते 60,000 सगर पुत्रांचं उद्धार कसं होणार? म्हणून सगर महाराजांनी ऋषी मुनींची मीटिंग बोलवून त्यांच्याकडनं सल्ला मागवला. आणि मग आता कसं आहे, आता काय कोण परवा करत नाही, कोणाला काही त्याला विश्वास पण नाही, नाही का? पण त्यावेळचे राजे जे ते वेद पारंगत होते, त्यांना माहिती होतं, आत्म्याचं ज्ञान होतं, आत्म्याची पुढची गती काय त्याची त्यांना चिंता असायची, आणि म्हणून त्याची ते परवा करायचे. मग त्यांच्या पुत्रांचा कसा उद्धार होणार? ऋषीमुनी सांगितलं, गंगाजल जर तुमच्या लेकरांना या 60,000 जर गंगाजल त्यांना अर्पण केलं तर त्यांचा उद्धार होईल त्या पितर योनीतनं, पितृलोकातनं. आणि मग त्यांनी तपस्या केली, पण गंगा काही आली नाही. मग सगर महाराजांची पुढचा वंश चालू राहिला. सगर महाराजांचा पुढचा जो पुत्र आहे, तो गादीवर बसणारा, तो होता अंशुमान, असमंजस. त्याने पण त्यांचा उद्धार करण्यासाठी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयास केला, पण तरी पण गंगा आली नाही. त्याचा पुत्र महाराज अंशुमान, त्यांनी पण गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी यज्ञ याग अमुक तमुक सगळी तपस्या केली, तरी गंगा आली नाही. त्यांचा पुत्र महाराज दिलीप, ही सगळी वंशावळ आहे.
प्रभू रामचंद्र इक्ष्वाकू कुळातले. तर दिलीप महाराजांनी पण खूप तपस्या केली तरी गंगा आली नाही. त्यांचा पुत्र महाराज भगीरथ, या भगीरथाने त्यांना जसं समजलं की आपले खापर पंजोबा कोण लागत असतील, त्यांचा उद्धार करणं बाकी आहे. मग म्हणजे किती जबाबदार होते पूर्वीचे राजे. आता खापर पंजोबा कोण आहे कुठे आहे त्यांची त्यांची कुठं समाधी कोणाला माहीत बी नसते, नाव बी माहीत नसते. पण ते म्हणाले की नाही, मी गंगेला पृथ्वीवर आणणार, आणि संकल्प घेऊन गेले. हिमालयामध्ये आजही तपस्थली आहे गंगोत्री इथं. कोणी गेले गंगोत्रीला? प्रभूजी गेलेत. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, चारी केले का धाम. हरी बोल. मी पण गेलेलो आहे. तर गंगोत्रीच्या ठिकाणी आजही तिथं भगीरथ तपस्थली आहे. इतकं सुंदर नयनरम्य गंगेचा प्रवाह आहे तिथं, आणि इतकं थंड पाणी आहे, बर्फाचं पाणी आहे तिथं. आणि त्या ठिकाणी उभं राहून एका पायावरती भगीरथांनी शेकडो वर्ष तपस्या केलेली आहे. गंगा ती घोर तपस्या पाहिल्यानंतर मग गंगा माता तिथं प्रकट झाली, आणि मग भगीरथांनी प्रार्थना केली की कृपा करून माझ्या पितरांचा, पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर तुम्ही प्रकट व्हा. स्वर्गामध्ये आहे गंगा, पृथ्वीवरती प्रकट व्हा. त्यावेळेला गंगा माता म्हणली की ठीक आहे, मी तुमच्या तपस्येनं प्रसन्न आहे, मी येईन, पण माझा एवढा प्रचंड वेग धारण करा, पृथ्वीचे तुकडे होऊन भगदाड पडेल. साधं धरण फुटलं तर किती हे होते. तर गंगा स्वर्गात नाही येणार म्हणजे पृथ्वी फुटून जाईल. मग ते गंगा माता म्हणाली तुम्ही भगवान शिवशंकरांची आराधना करा, तेच एकमेव असे आहेत जे माझा प्रवाह धारण करू शकतात. मग भगीरथांनी पुन्हा शिवजींची आराधना चालू केली. शिवजी प्रसन्न झाले, शिवजींना विनंती केली कृपया गंगेचा प्रवाह. मग ते म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, मी धारण करतो. मग भगवान शिव वैष्णव आहे, ते म्हणले साक्षात भगवान विष्णूंच्या चरणातनं वाहणारी गंगा आहे, ती माझ्या मस्तकावर धारण करण्यासारखं पुण्य काय आहे. मग गंगा माता प्रकट झाली भगवान शिवजींच्या जटेमध्ये, आणि त्या जटेतनं 7 धारातनं प्रवाहित होऊन शिवजींनी त्या खाली सोडल्या, म्हणजे त्या सप्तगंगा आहे. म्हणून कधी कधी गंगाजल पूजा करण्यासाठी उपलब्ध नसेल तर तो एक मंत्र म्हणतात, किंवा गंगाजल नसेल तर पवित्र व्हायचं असेल, गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन सन्निधिम कुरु. हा मंत्र म्हणायचा, आणि हे बोट त्या तांब्यात किंवा पळीपात्रात ठेवायचं. मग ते काय होतं, गंगाजल होतं ते. हे असं बोट त्यात ठेवून हा मंत्र म्हणायचा. गंगाजल नसेल तर ते गंगाजल होत, कारण गंगा आणि या 7 नद्या गोदावरी, नर्मदा, कावेरी या गंगाच आहेत. त्या अलग अलग धार आहेत, आणि या 7 नद्या ची नावं आंघोळ करताना जो घेतो त्याला गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून मंदिरामध्ये आमचे भक्तगण आंघोळ करताना गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम करू असं म्हणून आंघोळ करतात. का? गंगा स्नानाचं. म्हणजे जाता जाता आता लांब रोज कोण जाणार आहे हरिद्वारला गंगा स्नानाला, पण तुम्ही बाथरूम मध्ये आंघोळ करताना मंत्र म्हटल्यावर नामात शक्ती आहे. कलियुगात काही शक्य नाही, पण नाम तरी घेऊ शकतो. पण गंगा 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 असं तरी म्हणा आंघोळ करताना. गंगा गंगा म्हणा, तुम्हाला गंगा स्नानाचं फळ मिळेल. तर गंगा आली अशा प्रकारे महाराज भगीरथांच्या कृपेनं. पण दुसरा प्रॉब्लेम काय झाला माहिती का, ती गंगा जी आली तिथं गंगोत्रीवर प्रकट झाली, आणि असं वेगानं सगळं उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश, सगळं आपले प्रयाग वगैरे करत पुढं बंगालमध्ये गंगा सागर तिकडे जाणार. तो पण काय झालं माहितीये, वाटेत एक मुनीचा आश्रम लागला, आणि जानू मुनी. आता ती जानू मुनी ते फार मोठे तपस्वी. आता गंगेनं काय केलं, त्यांचा आश्रमच नेला वाहून. ते चिडले, त्यांना राग आला, अख्खा गंगाचा प्रवाहच गिळून टाकला. गंगाच गायब झाली. पुन्हा मग ते भगीरथ महाराजांना त्यांची विनवणी करावी लागली, मुनीवर क्षमा करा, माझ्या त्या पितरांचा उद्धार करायचा आहे. मग त्यांना दया आली, ठीक आहे म्हणले. मग त्यांनी कानातनं गंगा बाहेर काढली.
म्हणून तिचं पुढं नाव झालं. जिथं भगीरथानी आणली म्हणून तिला तिथं नाव पडलं भागीरथी. काय? भागीरथी. आणि जानू मुनींच्या कानात आली म्हणून तिला जानवी म्हणतात बंगालमध्ये. मग ती पुढं सागराला मिळाली. ते तीर्थक्षेत्र अजरामर झालं. गंगासागर, तिथं आजही कपिल मुनींचा आश्रम आहे. कपिल मुनींचं तिथं मंदिर आहे, एकमेव भारतातलं, गंगासागर. म्हणून म्हणतात की सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार. पण भगवान कृष्णांच्या भक्ती संदर्भात या सर्व कथा आहेत, आहे ना. गंगा माता पवित्र करते, परंतु रोज गंगेत स्नान करणं शक्य नाहीये. म्हणून आपण नित्य बसल्या बसल्या हरिनाम केल्यावर आपल्याला गंगा स्नानाचा लाभ मिळतो. तर आजचा दिवस आहे तो गंगा अवतरणाचा दिवस आहे. त्याच्यानंतर आजच्या दिवशी गाई वासरांना हिरवा चारा अवश्य दान केला पाहिजे. आणि त्याही पेक्षा हरभऱ्याची डाळ आणि गूळ एकत्र शिजवून गायींना चारलं पाहिजे. अक्षय पुण्य प्राप्ती होते. गोसेवा केली पाहिजे आजच्या दिवशी आवर्जून, अक्षय पुण्य प्राप्त होतं. त्याच्यानंतर आजच्या दिवशी ब्रह्माजींनी सृष्टीची निर्मिती चालू केली अक्षय तृतीयेच्या दिवशी. आणि चारही युग जे आहेत, सत्ययुगाची सुरुवात आजपासून होते, त्रेतायुगाची सुरुवात, कलियुगाची सुरुवात, द्वापार युगाची अक्षय तृतीयेपासून. म्हणून अक्षय तृतीयेला काय म्हणतात माहिती का? संध्या काल असं म्हणतात, संध्याकाल. कारण का एक युग अस्त होऊन दुसऱ्या युगाचा आरंभ होतो, म्हणून त्याला काय म्हणतात? संधिकाल, संधिकाल. म्हणून अक्षय तृतीयाला सत्ययुग आजच्या दिवशी प्रारंभ होतं, कलियुग पण आजच्या दिवशी प्रारंभ होतं. हा अक्षय तृतीयेचा महिमा आहे. त्यानंतर आता ही युगांचं झालं, ऋतूचं पण हे संधी आहे. अक्षय तृतीयेपर्यंत तसं आता इंग्रजांच्या प्रमाणे 3च ऋतू आपण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा केलाय. पण वैदिक संस्कृतीनुसार वर्षात 6 ऋतू येतात, 2-2 महिन्याचे ऋतू आहेत. तर आता वसंत ऋतू होता, अक्षय तृतीयेपासून ग्रीष्म ऋतू चालू होता. आणि आजपासनं आहे ना भयंकर गरमी चालू होते. आता कलियुगामुळे सगळं ऋतुचक्र बदललंय, ते सोडून द्या विषय. कधी पण पाऊस, कधी पण थंडी, हे लोकांच्या पापकर्मामुळे होते. परंतु तसं वैदिक संस्कृतीनुसार ग्रीष्म ऋतू आजपासनं चालू होतो. आणि म्हणून आजच्या दिवसापासनं सगळ्या विष्णू मंदिरामध्ये भगवान कृष्ण असेल, पांडुरंग असेल, श्रीराम असतील, तर त्यांच्या श्री विग्रहांना चंदन लेप दिला जातो. म्हणून आजचा दिन विशेष चंदन यात्रा म्हणून ओळखला जातो. बोलो चंदन यात्रा की, खिरचोर गोपीनाथ की, श्रीनाथजी भगवान की. का तर आजच्या दिवशी, आजच्या गरमी 21 दिवसांची चंदन यात्रा असते. आणि वृंदावनमध्ये गौडी वैष्णव संप्रदायातले महान आचार्य चैतन्य महाप्रभूंच्या गुरूंचे गुरु श्रीपाद माधवेंद्रपुरी यांना भगवंतांनी आदेश दिला स्वप्नात येऊन की जा आणि माझ्यासाठी मलय पर्वताहून, ओडिसाहून, जगन्नाथपुरीहून चंदनाची लाकडं घेऊन येऊन ते चंदन उगाळून त्याचा शीतल लेप माझ्या सर्वांगाला द्यावा, कारण मला भयंकर गरमी होते. तर भगवंताला गरमी होते का? भगवंताला गरमी होत नाही, भगवंताला थंडी होत नाही. मग ही काय आहे? भगवंताची लीला. कारण भगवंत हे भक्तवत्सल आहेत. भगवंतांना आपल्या भक्तांकडून सेवा घेण्याची लालसा असते. आपल्या भक्तांकडून प्रेममयी सेवा स्वीकारतात भगवंत, आणि भगवंत आपल्या भक्तांना सेवेची संधी प्रदान करतात. म्हणून 21 दिवस पुढची काय असते? चंदन यात्रा. सर्व इस्कॉन मंदिरात आता उद्यापासून काय आहे, सगळे जे काही विग्रह आहेत भगवान श्रीकृष्णांचे विग्रह, त्यांना काय देतात? सर्वांगाला चंदनाचा लेप देतात. कारण तर चंदनाचं काही वैशिष्ट्य आहे, नुसतं सुगंध नाही, सुगंध आहे पण शीतलता, थंड. आणि जो भगवंतांना शीतलता देतो,
भगवंत त्या भक्ताच्या जीवनातले 3 प्रकारचे ताप त्याला जाळत आहेत, ते शांत करतात. बोलो कृष्ण भगवान की. जो जीवात्मा भगवंतांना शीतलता देतो, नाही का, त्या भक्ताच्या विविध ताप शांत होतात. ॲटोमॅटिकली भगवंताला सांगावं लागत नाही. भक्तीचा महिमा असा आहे, की भक्ती करताना ॲटोमॅटिकली जीवात्मा आनंदी होतो. ॲटोमॅटिकली. कारण ते विज्ञान आहे. ते विज्ञान आहे. आलं का? कारण आपण अंश आहोत. अंशी जेव्हा अंशाची सेवा करतो, तेव्हा ॲटोमॅटिकली अंशी पण सुखी होतो. भगवंत सुखी होतात तेव्हा जीव पण सुखी होतो. आलं का लक्षात? पण जीव जर भगवंताला सुखी नाही, कष्ट देत असेल, तर जीव त्याच्या दसपटीनं कष्ट देतो. म्हणून भगवंतांच्या चंदन यात्रा आणि आज जगन्नाथपुरीमध्ये पण, जगन्नाथपुरीमध्ये आजच्या दिवशी भगवंताचे जे काही हे उत्सव मूर्ती म्हणतात, मोठे भगवान जगन्नाथ नाही, उत्सव मूर्ती कृष्ण बलराम मदन मोहन आणि पंचशंभू जे आहेत जगन्नाथपुरी बघितले की नाही तुम्ही, लोकनाथ महादेव आणि कोणते मार्कंडेश्वर हे सगळ्यांना कुठं आणतात माहिती आहे? नरेंद्र सरोवरात. आपण गेलो होतो. नरेंद्र किती मोठं आहे ते, मध्येच असं सरोवरच्या मध्ये एक मंदिर आहे, बघितलं, त्या मंदिरात आणतात सरोवरच्या बरोबर मध्यभागी, चौबाजूनी पाणी आहे. तर तिथं आणून त्यांना 42 दिवस चंदन लावतात. इथून पुढे जगन्नाथपुरीमध्ये भयंकर गरमी असते. आपण गेलो तर जानेवारीत, त्यामुळं आपल्याला ते जाणवलं नाही. आता जाऊन बघा तुम्ही, सकाळी 9 वाजता तुम्ही बाहेर नाही पडू शकत. त्यामुळं भगवंतांच्या सर्वांगाला तिथं शीतल चंदन लेप देतात आणि संध्याकाळच्या वेळेला 4-5 वाजता थोडं ऊन खाली झाल्यावर भगवंतांना नौकेमध्ये आणून सगळ्या सर्वात नौका नयन खूप हजारो लोक बघायला असतात तिथं, आणि सगळे असे ढोल ताशे नगारे वाजत असतात आणि भगवंताचा नामघोष चालू असतो. अशा वातावरणामध्ये ना सगळं जगन्नाथपुरीच्या मंदिरापासून नरेंद्र सरोवरापर्यंत सगळा रस्ता असं पताका आणि आंब्याची पानं आणि झेंडूची फुलांच्या माळा लावून सजवला जातो. आणि भगवंतांना आज तिथं आणतात, पालखीमध्ये बसवून आणि चंदन लावून रोज तिथं काय करतात, नौका नयन करतात. आणि आजच्या दिवशी विशेष काय आहे जगन्नाथपुरीमध्ये, की भगवान जगन्नाथांचा जो रथयात्रा उत्सव होतो, कधी होतो? आषाढ महिन्यामध्ये. आषाढ महिन्यामध्ये रथयात्रा होतो. पण तो जो रथ आहे, भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा तिन्ही वेगळे रथ असतात. असं नाही की एकाच रथावर तिघ. आणि ते तिन्ही रथ बनवण्याची सेवा आजपासून चालू होते. हजारो वर्षांचा इतिहास आहे. अक्षय तृतीयाला ते चालू करतात. त्याची सगळी विधी आहे. लाकडांचं पूजन करणार ते पंडा लोक, आणि ते ठराविक पंडा आहे, त्यांची ती सेवाच आहे. लाकडं आणणार, पूजन करणार आणि आजपासून रथ बनवायला प्रारंभ. भगवान जगन्नाथांच्या रथाचं नाव आहे नंदीघोष. काय नाव आहे? नंदीघोष. तो सगळ्यात थोडा उंच असतो. त्यानंतर बलदेवजींचा रथ आहे तालध्वज, आणि सुभद्रामाईच्या रथाचं नाव आहे देवदलन. अरे रथाचं इतकं वैशिष्ट्य आहे बरं का, असं नाही की कुठला पण कसा पण रथ, त्या रथांचे सारथी ठरलेले. जर सुभद्रामाईचा रथाचा सारथी अर्जुन आहे, भगवान जगन्नाथांचा दारुक, कारण द्वारकेमध्ये कृष्णांच्या रथाचे कृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी आहेत, आणि श्रीकृष्णांच्या रथाचा सारथी कोण आहे? दारुक. महान भक्त आहे भगवंताचा. आणि बलदेवजींच्या रथाचा पण सारथी नाव आठवत नाही मला. आणि असे मग ते देवी देव, त्यांचा योग माया, असे सगळे मूर्त्या साकारल्या जातात त्या रथावर, आणि हे सगळं लाकडापासून. मग पुन्हा त्यांचं पेंटिंग करायचं. असं प्रत्येक वर्षी नवीन रथ, प्रत्येक वर्षी तिन्ही रथ नवीन रथात बसून जातात भगवान. असं नाही की त्यांना जुनी गाडी चालत नाही. नवीन गाडी प्रत्येक वर्षी. का ते भगवंत आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. आणि मग ते रथ झालं ना, ते रथ सोडून देतात भगवान. पुढच्या वर्षी पुन्हा नवीन रथ. फक्त येताना त्या रथात नाही येतात, झालं त्याचं काम, त्या रथाचा विषय संपला. असं त्या रथांची सुरुवात काय होते? आज अक्षय तृतीयापासून होते. त्यानंतर
सिंहाचलमला भगवान नरसिंहदेवांचं फार सुंदर मंदिर आहे, म्हणजे ते जियाड नरसिंह. तर ते 12 महिने त्याला चंदन लेप असतो, पण आजच्या दिवशी ते फक्त त्याचं दर्शन पूर्ण मूळ विग्रहांचं दर्शन आजच्या दिवशी होतं. तर हजारोनी पब्लिक असतं तिथं. आंध्र प्रदेशमध्ये ते जियाड नरसिंह भगवान. त्यानंतर आजच्या दिवशी कुबेराला देवतांचा खजिनदार म्हणून पदवी मिळाली, लक्ष्मी मातेने दिली. आणि म्हणून आज लक्ष्मी कुबेर पूजा करतात, त्यांना धन प्राप्त होतं असं म्हणतात. म्हणून आजच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करावी आणि लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी प्रार्थना करावी, पण कशासाठी? नारायणाच्या सेवेसाठी. त्यानंतर आज भवानी मातेच्या मंदिरात सत्संग आहे आपला होतोय. आजच्या दिवशी दुर्गा देवीची उत्पत्ती झालेली आहे. हे दुर्गा देवीचीच आपल्या आयोजन आहे, सत्संग त्यांच्या आवारात होतोय. आणि दुर्गा देवीचंच एक दुसरं रूप आहे अन्नपूर्णा देवी. अन्नपूर्णा देवीची उत्पत्ती आज झालेली आहे. कर्नाटकमध्ये शृंगेरीपासनं हळेबिडूम काहीतरी गाव आहे, खूप घनदाट जंगलामध्ये, डोंगर, असं खूप घाट आहे खतरनाक. तिथं अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. तर ते अन्नपूर्णा देवीचं आज पूजा करायला सांगितली. कशी पूजा? अन्नदान करा. आजच्या दिवशी जो अन्नदान करतो ती अन्नपूर्णा देवी त्याच्यावर प्रसन्न होते, आणि अन्नपूर्णा देवी त्याच्या घरात अन्नधान्याची कमी पडू देत नाही. कारण ते, आणि काशीमध्ये एक मंदिर आहे, असं म्हणतात काशीमध्ये कोणी व्यक्ती उपाशी राहू शकत नाही, कारण अन्नपूर्णा देवीचं त्या काशी धामाला वरदान आहे. तर अन्नपूर्णा देवीचं सुद्धा आजचं प्रकट असल्यामुळं तिची पूजा केली पाहिजे. सर्वात महत्वाचं काय, आजच्या दिवशी व्यासदेवानी बद्रिक आश्रमला, जर गंगोत्री सांगितलं ना, चार धाम पैकी बद्रिक आश्रम पण आहे. बद्रिक आश्रमला आजच्या दिवशी व्यासदेवानी श्रीमद भागवताची रचना केली. बोलो ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की. जे श्रीमद भागवत आहे ती रचना आणि ती गुफा आहे, आज ते आम्ही बघितलेली आहे. एकाच दगडात अशी मोठी गुफा आहे. एक गणेश गुफा आहे आणि एक व्यास गुफा आहे. व्यासदेवांची गुफा वर आहे, गणेश गुफा खाली आहे. व्यासदेव तिथनं सांगत होते आणि गणेश लिहून घेत होते. तर अशा प्रकारे भागवताची आणि महाभारताची रचना पण व्यासदेवानी केलेली आहे. आजच्या दिवशी महाभारत सुद्धा व्यासदेवानीच लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी पुढे दिनविशेष काय, अजून एक महत्वाचा दिनविशेष आहे. द्वारकेमध्ये सुदामा पोरबंदरहून निघाला होता. आजच्या दिवशी कृष्ण सुदामा मिलन दिवस आहे. बोलो कृष्ण सुदामा की. तर बेट द्वारका म्हणून आहे, आज सुद्धा आहे. द्वारका पासनं आतमध्ये बोटीतनं जावं लागतं, ती बेट आहे. त्या बेटावरती असं म्हणतात की कृष्णाने सुदामाचं मिलन झालं होतं. म्हणजे सुदामानी जे पोहे आणले होते 4 घरी मागून, भगवान कृष्णांनी ती एक मूठ त्यांनी भगवान कृष्णांनी ती ग्रहण केली. असं म्हणतात की तत्क्षणी सगळे ब्रह्मांडातले जे सगळे पुण्यकर्म आहेत ती सुदामाला प्राप्त झाली. ब्रह्मांडातले जे सगळे ऐश्वर्य आहे त्याचा मालक सुदामा झाला. पहिल्या मुठी ग्रहण केल्यावर दुसरी मूठ खाऊच दिली नाही रुक्मिणीने. कारण भगवान कृष्ण दुसरी मूठ खाल्ली असते तर सुदामाला विकले गेले असते. रुक्मिणीला असं वाटलं की कृष्ण कदाचित आमचे द्वारका आणि आमच्या सगळ्या राण्यांची सेवा सोडून सुदामेच्या झोपडीत राहायला जातील. रुक्मिणी माता म्हणली, नको भगवंता, याचा आम्हाला पण अमृत महाप्रसाद खाऊ द्या थोडं. रुक्मिणी मातेनं भगवंताला दुसरी मूठ खाऊ दिली नाही. आचार्य सांगतात, श्रीधर स्वामीपाद 3 कारणं सांगतात का रुक्मिणी मातेनं दुसरा मूठ खाऊ दिली नाही भगवंताला. ते खूप डिटेलमध्ये भागवत कथामध्ये. तर आजच्या दिवशी श्रीकृष्ण सुदामा भेट भागवतमध्ये 10व्या स्कंदामध्ये हा जो अध्याय आहे वाचन केलं पाहिजे, आज श्रवण केलं पाहिजे, ते लीला आपण उच्चारण केली पाहिजे. त्यानंतर आजच्या दिवशी परशुराम भगवंताचा जन्म झालेला आहे. बोलो परशुराम भगवान की. परशुराम काय, त्यांच्या हातामध्ये परशु.
हा भगवंताचा अवतार आहे. पण परशु म्हणजे कुऱ्हाड. 21 वेळा माजलेल्या क्षत्रियांचा नाश केला त्यांनी. भगवंत म्हणतात ना की अं, गीतेमध्ये की ग्लानिर्भवती भारत आहे ना, परित्राणाय साधूनाम विनाशायचं दुष्कृती लोकांचा नाश करण्यासाठी येतो. तर सगळ्यात जास्त नाश कोणी केले? परशुरामांनी. 21 पिढ्या क्षत्रियांच्या नष्ट केल्या. दशरथ महाराजही होते म्हणतात तेव्हा. पण दशरथ महाराजांना इथं भगवान राम येणार होते. आता ते अजरामर आहेत बरं का, चिरंजीव आहेत. पण परशुराम आजही पृथ्वीवरती आहेत, पण ते सामान्य माणसाला त्यांचं दर्शन होत नाही. ते सत्ययुगात होते, त्रेतायुगात सुद्धा होते, राम लीलेमध्ये, कृष्ण लीलेमध्ये सुद्धा होते, आणि चैतन्य महाप्रभूंची आणि परशुराम भगवंताची पण अशी भेट झाली असं मी ऐकलं आजच प्रवचनमध्ये. पण आजही ते आहेत. म्हणून भगवान परशुराम जे आहेत त्यांची पण कथा श्रवण केली पाहिजे. तर आपल्याकडे वेळ नाहीये, पण परशुराम हे जमदग्नींचे पुत्र आहेत आणि माता रेणुका. जमदग्नी आणि रेणुका आणि जमदग्नी जे आहेत ते इतके तापट स्वभावाचे होते नाही का. तर कार्तवीर अर्जुन नावाचा एक क्षत्रिय राजा होता, त्याच्यामुळे जमदग्नी ऋषींचा, त्यामुळे मग त्यांनी असं पुत्र निर्माण केला. व त्या सगळ्या क्षत्रियांचा त्यांनी नाश केला, कारण 21 वेळा माता रेणुकांनी छाती पिटली म्हणतात. पण त्याच रेणुका मातेचा शिरच्छेद करायचा आज्ञा दिली. त्यावेळेला बाकी सगळ्या पुत्रांनी नकार दिला. मातेचा शिरच्छेद परशुरामाने शिरच्छेद केला. जमदग्नी ऋषी खुश झाले, वरदान माग. मग वरदान का मागितलं? माझ्या मातेला पुन्हा जिवंत करा आणि माझ्या भावांना पण जिवंत करा. तर असे महान रेणुका माता तिचे पुत्र आहेत. त्यामुळे रेणुका माता ही एक महान पतिव्रता आहे की ज्यांचं स्मरण केलं पाहिजे, प्रातस्मरणीय आहे त्या रेणुका माता. त्यानंतर नरनारायण ऋषी, की जे नरनारायण ऋषी जे आहेत ते बद्रिकाश्रमला, बद्रिकाश्रम जे धाम आहे जिथं भगवान विष्णू बद्रीनाथ तिथं प्रकट झाले, तर या 2 पर्वतांच्या मध्येच आहे. त्या पर्वतांना नरनारायण पर्वत नाव पडलेले, कारण तिथं त्यांनी तपस्या केलेली आहे. एक पर्वत आहे नर पर्वत, एक आहे नारायण, आणि मधून अलकनंदा वाहते. तर त्या काठावरती बद्रीनाथ भगवान आहेत. आणि नरनारायण ऋषी हे पूर्वी सहस्त्रबाहू नावाचा एक फार मोठा राक्षस होता, त्याचा त्यांनी वध केला. त्याला वाटतंय की 100 का 1000 कवच होते म्हणतात, त्यातलं एक कवच शिल्लक राहिलं, त्यामुळे तो मेला नाही आणि तो पळून गेला सूर्यलोकात आणि तो वाचला. आणि तोच पुढं कर्ण म्हणून कुणाच्या पोटी येतो? कुंती महाराणीच्या पोटी, कारण कुंती सूर्याला आवाहन करते, तो कर्ण म्हणून येतो. तो सहस्त्रबाहू राक्षस असतो आणि तेच नरनारायण पुन्हा द्वापार युगमध्ये कोण म्हणून आलेले? भगवान कृष्णानी अर्जुन म्हणून. तर नर आहे तो अर्जुन आहे, जीव तत्व आहे. नारायण आहे ते कृष्ण तत्व आहे. आणि नर नारायण तेच कृष्ण अर्जुनाला सांगतात की हा तो सहस्त्रबाहू तोच आहे कर्ण, त्याला तू विनाश कर. तर भगवान नरनारायण ऋषींनी आज असं म्हणतात की त्या सहस्त्रबाहूचा वध केला आणि त्यांचं प्राकट्य झालेलं आहे पृथ्वीवरती, आणि त्यांनी तपस्या केलेली आहे. भगवान नारायण असून सुद्धा त्यांनी तपस्या केली का? तर सगळ्या जीवात्म्यांना दाखवण्यासाठी तुम्हाला जर जन्ममृत्यूच्या चक्रातनं मुक्त व्हायचंय, थोडी तपस्या करावी लागेल. आणि आजच्या दिवशी सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे आजच्या दिवशीच द्रौपदीला अक्षय पात्र प्राप्त झालं, म्हणून आजच्या दिवसाला विशेष अक्षय तृतीया म्हणतात. हे अक्षय पात्र काय आहे? हे अक्षय पात्र जे आहे सूर्यदेवानी द्रौपदीला दिलं, कारण पांडव जेव्हा 13 वर्ष वनवासाला गेले आणि राजे आहेत आणि ते कधी त्यांचा धर्म सोडत नाही, दान धर्म करणं राजाचा धर्म आहे. आणि मग आता हे तर कपल्य काय, सगळं त्या शकुनी दुर्योधनाने त्या कपट करून षड्यंत्र करून द्यूत खेळायला लावून सगळं त्यांचं हिरावून घेतलं.
काही शिल्लक नाही. फक्त अंगावरच्या वस्त्रानिशी त्यांना जंगलात जायचंय. पण तिथं जंगलामध्ये ऋषीमुनी आहेत, ब्राह्मण आहेत, त्यांना दान कसं देणार? त्यांना स्वतःच्या उदरनिर्वाहाची पर्वा नाही. पण त्यांचा प्रश्न काय आहे, आम्ही दान कसं करणार? क्षत्रियाचा तो धर्म आहे दान करणं. मग त्यावेळेला त्यांना ऋषीमुनींनी सांगितलं की द्रौपदीला सूर्यदेवाची आराधना करायला सांगा. सूर्यदेव त्यांना अक्षयपात्र देतील आणि मग त्या पद्धतीनं सूर्यदेवाने अक्षयपात्र दिलं. असं अक्षयपात्र होतं की त्या अक्षयपात्रातून अगणित प्रमाणामध्ये भोजन निर्मिती व्हायची. अन्नधान्य नव्हे, डायरेक्ट भोजन. तुम्हाला जे हवं ते. तुम्हाला वाटलं आज 10 किलो गुलाबजाम पाहिजे, लगेच तयार. तुम्हाला वाटलं की 1000 लोकांना पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे, लगेच तयार. किती पण ब्राह्मण येऊ देत. पण एक अट होती त्याच्यामध्ये की द्रौपदीनं भोजन करेपर्यंत ते पात्र भोजन निर्माण करायचं. पण द्रौपदीनं एकदा भोजन केलं आणि ते पात्र धुतलं की त्याच्यातनं पुन्हा त्या दिवशी अन्न नाही ना, ते दुसऱ्या दिवशीच येणार मग. आणि नेमकं हे माहित होतं शकुनीला. म्हणून ते दुर्वास मुनी आले होते हस्तिनापूरला. दुर्वास मुनी खुश झाले. दुर्योधनाला सांगतो की त्यांना सांग पांडवांचा आदरातिथ्य घ्यायला. मग दुर्वास मुनी जातात 60,000 शिष्यांना घेऊन वनवासामध्ये असलेल्या पांडवांकडं आणि म्हणतात आम्ही आलोय भोजनाला. आता इकडे द्रौपदीनं भोजन केलेलं आहे, एक अन्न शिल्लक नाही, एक दाना शिल्लक नाही अन्नाचा. भगवान त्यावेळी सुद्धा भगवान कृष्ण जे आहेत ते द्रौपदी धावा करते. भगवान कृष्ण द्रौपदीला सखे म्हणतात, कारण भगवान कृष्ण द्रौपदीला आपली बहीण मानतात आणि द्रौपदी सुद्धा श्रीकृष्णांना भ्राता म्हणून सख्यत्व साख्य रस आहे. तो भक्तीतला तो साख्य रस आहे. हे भौतिक भाईभावाचं नातं नाही, ते साख्य रसातला भक्तिभाव. मग द्रौपदीला भगवान कृष्ण लगेच तिथं प्रकट होऊन म्हणतात की मला फार भूक लागलेली. तर भगवान द्रौपदी म्हणते की इथे दुर्वास मुनी 60,000 त्यांनाच खायला काही नाही, जाऊन बघ म्हटले, पात्रात काही शिल्लक असेल तर त्या पात्रामध्ये भाजीचं एक पान असतं, ते भगवंतांना आणून दिल्यावर भगवंत ग्रहण करतात. यस्मिन तुष्टे जगत तुष्टम. जो कृष्णांना संतुष्ट करतो तो जगातल्या सगळ्या जीवांना संतुष्ट करतो, हा सिद्धांत आहे. त्याचं हे उदाहरण आहे. यस्मिन तुष्टे म्हणजे भगवंता तुम्ही जेव्हा संतुष्ट होता तेव्हा सगळे जीव जंतू देवी देवता पितर सगळे संतुष्ट होतात. यथा तरोर्मूल निषेचनैव तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा. भागवत मध्ये सांगितलेलं आहे 6व्या स्कंदात की झाड यथा तरु म्हणजे झाड, मूल म्हणजे मूळ, निषेचनेनं झाडाच्या मुळाशी जो पाणी घालतो त्याला झाडाच्या फांद्यांना फुलाला फळाला पाणी घालायची गरज नाही. तृप्यंती तृप्त होतात काय, तत्स्कंद भुजोपशाखा, शाखा डहाळ्या पानं फुलं सगळी तृप्त होतात का नाही. झाडाच्या मुळाशी पाणी घाला, बाकी कुठं प्रत्येक पानाला पाणी द्यायची गरज आहे का, नाही. तसं कृष्णांना जो भोग लावतो तो सगळ्या देवी देवतांना आपोआप मिळतो. वेगळ्या देवी देवतांना देण्याची काही गरज नाही. गणपतीला वेगळा, भैरोबाला वेगळा, खंडोबाला वेगळा निवद करण्याची काही गरज नाही. आता ज्याने भागवताचा सिद्धांत माहित नाही त्या कर्मकांडात अडकलेले आहेत. मग ते असं काय करत आहेत, खंडोबाचा निवद वेगळा, त्याचा काय उपयोग नाही. कारण का भगवंतांना जेव्हा तुम्ही कणभर देतात तेव्हा भगवंत तुम्हाला मनभर देतात. मन समजतं. द्रौपदीने फक्त चिंदी बांधली, भगवान कृष्णाने हजारो लाखो साड्यांचा पुरवठा केला.
भगवान कृष्णाला फक्त एक भाजीचं पान दिलं, तिकडे 60,000 ऋषी तिकडच्या तिकडच पसार झाले. कंठ गळ्यापर्यंत आलं. आता एक घास पण खाऊ शकत नाही, मरून जाऊ आम्ही म्हणले. तिकडच्या तिकडे पळून गेले. ही भगवंताची असाधारण लीला आहे. आले पण नाही ते. तर भगवान कृष्ण भक्तवत्सल आहेत. कौंतेय प्रतिजानी नमे भक्त प्नश्यति. अर्जुना घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. की जो संकटामध्ये भगवंतांचं स्मरण करतो, भगवंतांना तीव्रपणे पुकारतो, तर भगवंत त्वरित त्या भक्ताच्या मदतीस धावून येतात, सहाय्यास धावून येतात. आणि म्हणून हे पांडवांचे चरित्र आहे. युद्ध नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना म्हणतात की किती भाग्यवान आहेत की साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान तुमच्या सोबत बागडले, क्रीडा केल्या, तुमच्या सोबत वावरले, झोपले, जेवले. तुमच्या इतकं ब्रह्मांडात कोण भाग्यवान आहे? नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना म्हणतात, नाही का? तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेचं इतकं महात्म्य आहे की 3.5 मुहूर्तापैकी हा एक आहे. एक गुढीपाडवा आहे, एक दसरा आहे, दीपावली पाडवा आहे, आणि हा अक्षय तृतीया. या दिवशी कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याला ब्राह्मणाकडे जायची गरज नाही, बिनधास्तपणे करू शकता. पण नश्वर गोष्टींना लोक मुहूर्त पाहतात. गाडी आणायला, 4 व्हीलर आणायला, मिक्सर घ्यायला, वॉशिंग मशीन घ्यायला. या गोष्टी अक्षय राहणार नाहीयेत. अक्षय राहणार आहे आपली भक्ती, अक्षय राहणार आहे ते आपलं आध्यात्मिक पुण्य. ते प्राप्त करण्यासाठी आजच्या दिवशी आपण सगळ्या गोष्टी भगवंताच्या भक्तीत केल्या पाहिजेत. म्हणून भगवंताला आजच्या दिवशी काही ना काही दिलं पाहिजे. आजच्या दिवशी भगवंतांना भोजन दिलं पाहिजे, मिठाई भोग लावली पाहिजे, किंवा अन्नधान्य, वस्त्र, दीप लावला पाहिजे, फुलं दिली पाहिजेत. भगवंतांना जे काही नाही मिळालं, किमान भगवंताच्या चरणी एक तुलसी पत्र वा, भगवंत खुश आहेत. पण काही ना काही आजच्या दिवशी दिलं पाहिजे, कारण आजच्या दिवशी जो देतो भगवंतांना, तो साक्षात सगळे त्याच्या पापकर्मातनं मुक्त होऊन अक्षय वैकुंठ धामाची प्राप्ती करतो. म्हणून या दिवशी आध्यात्मिक पुण्य संचय करण्याचा एक फार सुनहरा मौका आहे, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. तर खरी वस्तुतः स्थिती ती उद्या आहे. कारण का तर असं असतं की तिथी म्हणतो ना आपण, तिथी जर आपण शिवाजी महाराजांची जयंती पण काही लोक तारखेनं करतात आणि काही लोक तिथीनं करतात. तिथी महत्वाची, वैदिक तारीख महत्वाची नसते. श्राद्ध पण तिथीला करतात. तिथी म्हणजे काय तर प्रथमा, द्वितीया, तृतीया, याला तिथी म्हणतात. ते तृतीय आहे ना, तो उद्याचा दिवस येतो. कारण का तर सूर्योदयाला जी तिथी असते तो दिवस त्या तृतीयेला असतो. आता आजच्या सूर्योदयाला द्वितीय आहे, आजच्या सूर्योदयाला द्वितीय आहे, आणि उद्याच्या सूर्योदयाला तृतीय आहे. त्यामुळे उद्याचा दिवस भले थोडा काळ आहे, सूर्योदयानंतर थोडी राहते, नंतर लगेच चतुर्थी चालू होते, पण तृतीया पकडली जाते उद्या वैदिक शास्त्रानुसार. पण स्मार्त लोक आज पकडतात, पण वस्तुतः वैष्णव लोक भागवत एकादशी पकडतात किंवा भागवत तृतीया पकडतात. ज्या तिथीला सूर्योदय आहे त्या तिथीला, त्या दिवशी ती तिथी असते. म्हणून तसं बघायला गेलं तर उद्या आहे. त्यामुळे तुम्हाला अजून पण मौका आहे भक्ती करण्यासाठी, उद्या तुम्ही करू शकता. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. बोलो ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की, ग्रंथराज श्रीमद् भगवत गीता की, अक्षय तृतीया महामहोत्सव की, श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की, श्री श्री गौर निताई की, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की, श्रील प्रभुपाद की. हरे कृष्णा.